मसाला टेल्समध्ये आजची आपली रेसिपी आहे मसाला चित्रान्न. खूप वेगळी पण खूप सोपी रेसिपी आहे. खोबऱ्याचा वापर केलेला आहे रेसिपीमध्ये, वाळलं खोबरं. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता यात. ही रेसिपी मी जनरली ब्रेकफास्टचे ऑर्डर्स जेव्हा येतात तेव्हा ही रेसिपी मी बहुतेक करते. म्हणजे वन ऑफ माय ब्रेकफास्ट रेसिपीज आहे ही. आम्ही जे ऑर्डर्स घेतो त्यात, कारण चवीला छान आहे आणि पटकन होती. रेसिपी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रेसिपी सुरू करूया आपण. भात मी ऑलरेडी शिजवून ठेवलेला आहे, थोडंसं तेल घालून आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण भात असा मोकळा मोकळा झाला पाहिजे, छान लदगा नको व्हायला भाताचा, मगच मसाला चित्रांना छान होतो. वाळलं खोबरं घेतलं आहे, 2 चमचा मोहरी. ही कच्ची मोहरी घेतलेली आहे, ही भाजलेली मोहरी नाही आहे. कच्ची मोहरीच घ्यायची आहे, कच्च्या मोहरीनेच चव छान येते. अर्धा चमचा जिरं. कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पुदिन्याची पानं आहेत. हिरवी मिरची चवीनुसार घालायची, आपल्याला किती तिखट लागतं तितकं आपल्या टेस्टच्या यातच घालते मी. तुम्ही वाटलं तर फोडणीत घालू शकता. आणि गूळ हे ऑप्शनल आहे, पण मी घालते कारण गुळाने टेस्ट छान येते. आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. फार बारीक करायचं नाही आहे, थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे. हे मिक्सरला फिरवून घेते आता. हे वाटण तयार आहे. खोबरं, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे घातलेलं. तुम्ही यात लसणीची पाकळीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर. मी यात लसूण घातलेली नाही आहे. आता आपण कृती सुरू करूया. तेल तापवायला ठेवलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे, तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता जे तुम्ही वापरता घरात. तेल चांगलं तापलं की यात मोहरी, जिरं. तेल तापलं आहे, आता आपण मोहरी, जिरं, मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की यात थोडीशी उडदाची डाळ, चण्याची डाळसुद्धा घालू शकता. कढीपत्ते, एक सुकी लाल मिरची तोडून घालते मी. उडदाची डाळ छान लाल होईपर्यंत परतायचं आहे ह्याला. कुरकुरीत झाली पाहिजे उडदाची डाळ. उडदाची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ कुठलीही घालू शकता. थोडीशी हळद, हिंग, आणि जे वाटण करून ठेवलेलं आहे ते वाटण आता या स्टेजवर घालायचं आहे. आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे. हे थोडंसं कोरडं पडलं पाहिजे, कारण आपण थोडंसं पाणी घालून हे वाटलं होतं. हे थोडंसं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे ह्यात भात घालता येतो. शिजवलेला भात जो रेडी आपण करून ठेवलेला आहे ऑलरेडी तो. आता मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ मसाल्याला सुद्धा घातलेलं नाही आहे. आमचूर पावडर घालते आहे मी आंबटपणासाठी थोडंसं. तुम्ही लिंबाचा रस, चिंचेचा कोळ काहीही घालू शकता. मिक्स करून घेते. आता जो शिजवलेला भात आहे तो आपण यात घालूया. यात शेंगदाणे, फुटाणे, आवडत असल्यास काजू सुद्धा घालू शकता तुम्ही, ते सुद्धा यात छान लागतं. आता या परतलेल्या मसाल्यात मी भात घालून घेते. छान कालवून घ्यायचं आहे भाताला मसाल्याबरोबर. आणि मसाल्यात पुरेल इतकाच भात घालायचा आहे, नाहीतर चव चित्राण्याची चांगली येत नाही. भातसुद्धा आणि मोकळा मोकळा झाला आहे छान. तुम्ही बघू शकता इकडे असा मऊ लदगा असा भात झालेला नाही आहे. भात आपल्याला चित्राण्यासाठी असाच हवा आहे. आता हे छान मिक्स करून घेते मी. मसाला सगळीकडे लागला पाहिजे भाताला. छान मिक्स झालं आहे हे. आता 1-2 मिनटं ह्याला आपण परतून घेऊया. बस, भात शिजलेला आहे, बाकी फोडणी वगैरे परतलेली आहे. ह्याला आता फार वेळ लागत नाही. मसाला चित्रान्न रेडी आहेत. या स्टेजवर लिंबू पिळता येतो. यात मी ऑलरेडी आमचूर पावडर घातलेला आहे, त्यामुळे मी आता लिंबू पिळणार नाही आहे. कुठलंही तिन्हीपैकी काहीही घालता येतं. लिंबाचा रस घालता येतो, चिंचेचा कोळ घालता येतो किंवा आमचूर पावडर.
मसाला चित्रांना रेडी आहे आपला. आपण सर्व करून घेऊया ह्याला. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. खाली बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनला हिट करा म्हणजे आमचे नवीन रेसिपीज तुम्हाला इमिडिएटली नोटिफिकेशन मिळतं. पुन्हा एकदा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी मसाला चित्रांना नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. थँक्यू.